द युनिक अकॅडमी पुणेच्या पिंपरी चिंचवड येथील ब्रँचचे उद्घाटन युनिक अकॅडमीतील मार्गदर्शक मनोहर भोळे सर आणि नागेश गव्हाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राज्यसेवा निकालामध्ये राज्यातून पहिले आलेले उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले भूषण अहिरे, DYSP सुदर्शन पाटील, DYSP सोनाली कदम आणि तहसीलदार श्रीकांत निळे या यशवंत विद्यार्थी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात यशवंत अधिकाऱ्यांनी त्यांच्या यशाचा प्रवास कथन करून उपस्थित विद्यार्थ्यांना MPSCतील निकालाबद्दल मार्गदर्शन केले। सोनाली कदम मॅडमना विनंती करतो की त्यांनी बोलावं। सन्माननीय व्यासपीठावर आपले सर्वांचे म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके भोळे सर आणि पाटील सर आणि गव्हाणे सर तसेच माझे यशवंत फ्रेंड आणि ते सर्व जमलेले पालक आणि त्यांचे म्हणजे माझ्यासारखेच 1-2 वर्षापूर्वी MPSCचे ॲस्पिरंट्स असलेले आता जे आहेत ते सगळे फ्रेंड्स। हा एरिया तसा माझ्या ओळखीचा आहे म्हणजे चिंचवड एरिया हा, कारण माझं कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे। त्याच्यामुळे इथं मी एकदा येऊन गेलेली आहे आणि मला माहिती आहे इथं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विषयी अनास्था खूप जास्त का आहे किंवा आहे हे, कारण म्हणजे लगेचच की बाबा IT क्षेत्रामध्ये जॉब लगेच मिळतो, इझिली मिळतो, त्याच्यामध्ये तिकडे जातात, या क्षेत्रात येत नाहीत। मी माझी सुरुवातीला अगोदर थोडीशी म्हणजे पार्श्वभूमी सांगेन। मी माझं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, विठ्ठलवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे, जवळपास 1200पर्यंत लोकसंख्या असेल, तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून आले। म्हणजे मी या क्षेत्राकडे कसे आले तर हे पण एक असं खूप सोपं नव्हतं की बाबा म्हणजे मी माझ्या गावातली पहिली मुलगी होती जी सायन्सला पण गेलेली होती, पण याचा मला खूप जास्त आनंद होता की मी सायन्सला गेले। माझा भाऊ तो पण माझ्याबरोबर DYSP झाला। खरं तर त्याच्यामुळे खरं तर हे सगळं शक्य झालं। आईवडिलांची खूप इच्छा होती की हिला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं करायचं वगैरे, पण नेमकं करायचं काय, कारण फार तर मी शिक्षक झाले असते, पण मला स्वप्न बघायला कुणी शिकवलं तर मी माझ्या भावामुळे स्वप्न बघायला शिकले। तो सायन्सला गेलेला गावातला पहिला मुलगा होता, मग मी ठरवलं की नाही मलाही सायन्सला जायचं, तर त्याने सपोर्ट केला की ठीक आहे जाऊ आपण सायन्सला हिला घालूयात। सायन्स मग माझं 11वी-12वी झालं दयानंद कॉलेजला, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं, कारण तोही इंजिनिअरिंगला गेला होता त्याच्या मागे कारण नवीन तर काय माहीत नव्हतं। मग त्याचं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझा नंबर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला लागला, तिथं मी ENTCला होते। मग तेव्हाच भैयाचं 2 वर्षांनी मोठा असल्यामुळे तो 2011चा पासआउट, त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने UPSC करण्याचा निर्णय घेतला। तर मग तेव्हा कुठेतरी असं डोक्यात आलं की आपण पण असं काहीतरी करायला हवं। तो मला 2 वर्ष सिनियर असल्यामुळे माझं ग्रॅज्युएशन चालू असताना डोक्यात होतं की आपल्याला पण MPSC किंवा UPSC करायचं। UPSC नाही, कारण घरच्यांनी अलाउड केलं नसतं, खूप वर्ष जातील म्हणून, कारण हे कितीही म्हटलं तर थोडं अनसर्टन फील्ड आहे। त्याच्यामुळे मग म्हटलं आपण MPSC करण्याचं, तरी मग न्यूजपेपर वाचणे वगैरे कॉलेज लाईफमध्येच चालू होतं, म्हणजे जास्त काय नाही पण न्यूजपेपर तरी मी अगदी रेग्युलर वाचायचे। मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर श्रीकांत निळेने सांगितलं की ग्रॅज्युएशनचं काय म्हणजे रेकॉर्ड खूप छान होतं, तसा सेम माझा अनुभव ग्रामीण भागातील होते मी, आणि एक न्यूनगंड होता म्हणजे येत असायचं, पण असं वाटायचं की अरे आपलं इंग्लिश खूप चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर येत असून पण कधी सांगितली गेलेली नसायची, त्याच्यामुळे एक आपल्याला काही येत नाही असं असायचं। थिअरीला मला खूप चांगले मार्क्स असायचे, म्हणजे अगदी 60 अबोव असायचे, पण ओरलला पूर्ण कमीच होतं, त्याच्यामुळे रेकॉर्ड खूप कमी असायचं। पण एक विश्वास होता की नाही मी माझ्यामध्ये एवढं कॅलिबर आहे की मी काहीतरी करू शकते म्हणून। भले माझे इंजिनिअरिंगचे मार्क्स माझं असतील की मी कोण आहे ते ठरवू शकत नाहीत, ते भले एक शिक्का लागला असेल की एवढे मला मार्क्स आहेत, पण मला माहिती ना मी काय करू शकते। त्याच्यामुळे मग मी कॅम्पसला तर सिलेक्शन झालेलं नव्हतं, कारण सेकंड इयरला मला मार्क्स खूप कमी होते, ब्रांच चेंज केलेली होती, त्याच्यामुळे मग सेकंड इयरला मार्क्स कमी आल्यामुळे ओव्हरऑल सगळंच रेकॉर्ड कमी झालं। लास्ट इयरला खूप चांगले मार्क्स पडले, पण थर्ड इयर नंतर कॅम्पस सिलेक्शन असं झालं नव्हतं। मग ठरवलं की आपल्याला MPSC करायचं आहे, इकडे येऊन आपण करूयात। आणि भाऊ पण ऑलरेडी होता, UPSC करत होता, त्याने इंटरव्ह्यू दिलेले होते UPSCचे, आताही तो चौथ्यांदा आहे इंटरव्ह्यूला, 27 तारखेला त्याचा इंटरव्ह्यू आहे UPSCचा। त्याच्यामुळे घरच्यांनी जास्त विरोध नाही केला की बाबा ठीक आहे हिला पाठवूया, म्हणजे ते पण माझं ग्रॅज्युएशन 13ला झाल्यानंतर 6-7 महिन्यानंतर MPSCचा अभ्यास करायला आले। तोपर्यंत त्यांचं नाहीच होतं की नाही किती वर्ष लागतील, आणि हा भैया इतका हुशार असून पण त्याचं होत नाही आहे सिलेक्शन, तुझ्यावर तर आमचा बिलकुल विश्वास नाही आहे की तू ग्रॅज्युएशनला एवढे कमी मार्क्स पडलेले आहेत की आता आमचा कसलाच विश्वास नाही आहे की तू करू शकशील म्हणून।
पण तरी पण भैयाच्या मागे लागून की बाबा सांग तू मग 2-3 महिने घरी सांगितलंच नव्हतं की मी MPSCचा अभ्यास करायला आले म्हणून. घरी सांगितलं होतं की ही जॉब शोधण्यासाठी आलेली आहे. मग शोधले मग घरच्या सारखे विचारायचे की लागला का नाही जॉब, लागला का नाही जॉब. मग 3 महिन्यानंतर मग आईच मध्ये कंटाळून की तिला MPSC करू दे, जॉब काय लागणार नाही. मग भैयाने सांगितलं की हा ती MPSCचा अभ्यास करते म्हणून, जॉब काय सर्च करत नव्हती. म्हणजे असं की घरच्यांनी सांगितलेलं नव्हतं. मग 2014ला मी अभ्यासाला आले, खूप अभ्यास केला. म्हणजे शेवटी अभ्यासाशिवाय पर्याय नाही या फील्डमध्ये. कुठलीही गोष्ट शॉर्टकटने काही मिळत नव्हती, म्हणजे मिळत नाहीच. आणि मला प्रॉपर गायडन्स होता. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मी कुठले क्लास केलेले नाही आहेत, पण क्लास केलेले नाही आहेत कारण मला प्रॉपर गायडन्स होता. पण प्रत्येकालाच तो गायडन्स मिळतो असं नाही आहे, कारण कुणीतरी सांगणार हवं असतं. मग खूपदा असं होतं की योग्य मार्ग नाही मिळाला तर भरकटत जातं, त्याच्यामध्ये 1-2 वर्ष जातात. तर तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स कोणी नसेल तर क्लासेस म्हणजे मी म्हणेन की जॉईन करा. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल की कसा अभ्यास करायचा. ॲटलिस्ट सुरुवातीला तरी तुम्ही क्लासेस लावा, त्याच्यानंतर आपण कुठले बुक्स वगैरे वाचतात ते सांगतात, वाचू शकतो. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर तुमच्यावर म्हणजे काही करायचं आहे की नाही. मग मला प्रॉपर गायडन्स असल्यामुळे मी काही कुठले क्लास केलेले नव्हते, भैयाच्या मार्गदर्शनाखालीच अभ्यास करत होते. मग 1 वर्ष अभ्यास केला. STAची एक्झाम दिली होती 2015ची. राज्यसेवेची पण खूप सिरियसली अभ्यास करून दिली होती, पण माझी प्री काही क्लिअर झाली नव्हती, 1 मार्काने राहून गेली. परंतु STAचा स्कोर आल्यामुळे मी STAचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. STA म्हणून गेल्या वर्षी माझं सिलेक्शन झालं होतं सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून. आणि मग नंतर गेल्या वर्षीची प्री दिली. मी आणि माझ्या भावाने गेल्या वर्षी ठरवलं होतं की त्यावेळेसचा खूप चांगल्या जागा आहेत तर खूप चांगली पोस्ट म्हणजे क्लास 1 पोस्ट काढायची. तो पण UPSC करत होता, पण 3 वेळा इंटरव्ह्यू देऊ पण त्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं. आणि तो MPSC कधी करत नसायचा, तर त्याने ॲज अ प्लॅन B MPSC ठेवला होता की प्लॅन B म्हणून, जर इकडे होत नाही तर मग ह्यावेळेस MPSC सिरियसली करायची. आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. आम्हाला अभ्यासामध्ये म्हणजे खूप अभ्यास करावाच लागतो, खूप जास्त अभ्यास केला. अगदी डिस्कशनचा आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये तुम्ही म्हणजे करत असाल तेव्हा डिस्कशन पण करा, असं मी सांगेन की अभ्यास म्हणजे एक ठराविक लेवल, अगदी सुरुवातीला डिस्कशनला घेऊन नका. तुमचा अभ्यास काहीच नाही आहे आणि तुम्ही सुरुवातीला डिस्कशन करताय, हे पण काय बरोबर नाही आहे. एक तुमची लेवल की हा आपला अभ्यास झाला आहे आता तर आपण डिस्कशन करू शकतो तसं. आणि मग आम्ही डिस्कशन करून तेव्हा ठरवलेलं होतं की सिलेक्शन होणार आहे, पण एवढं पण नव्हतं ठरवलं की दोघांना एकच पोस्ट, म्हणजे असं नव्हतं वाटलं की दोघांना एकच पोस्ट मिळेल आणि म्हणजे एवढं कौतुक होईल असं पण नव्हतं वाटलेलं. मात्र आमच्या कष्टाचा चीज झाला असं आम्हाला वाटतं. आणि भोळे सरांशी संबंध तर इंटरव्ह्यूच्या ग्रुपच्या वेळेस आला की सरांचं खूप नाव होतं, म्हणजे मला काय माहीत नव्हतं, पण भैयानेच सांगितलं की सरांकडे जा इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी वगैरे, कारण माझी पहिलीच मेन्स होती आणि त्यामुळे इंटरव्ह्यू वगैरे काय त्याचा संबंध नव्हता जास्त, म्हणजे कधी बोलणं वगैरे झालं, कारण कॉलेजला पण काय मी इंटरव्ह्यू दिलेली नव्हती. त्याच्यामुळे मग सरांकडे आले. म्हणजे तेव्हा मग माझा युनिक अकॅडमीशी संबंध आला की कसं काय, तर सरांनी आम्हाला आमचा खूप छान ग्रुप झाला. आमचं कोणी ओळखीचंही नव्हतं इथं, म्हणजे माझ्या तर कोणीच ओळखीचे नव्हते अधिकारी वगैरे, हे सगळे. नंतर आमची खूप चांगली यांच्याशी ओळख झाली. इंटरव्ह्यूला पण खूप फायदा झाला, म्हणजे मला मार्क्स कमी आहेत इंटरव्ह्यूला, पण फायदा मेंटली खूप खूप झाला, कारण मला DYSP व्हायचं होतं आणि माझ्या घरच्यांचे पूर्ण विरोधात होते की नाही तू DYSP नाही प्रेफरन्स द्यायचा, तू DC किंवा तहसीलदार द्यायचं. आणि सर फक्त माझ्या बाजूने होते की सोनाली तू DYSP दे, पहिला प्रेफरन्स DYSP दे, मी घरी सांगतो, तुझ्या भावाला सांगतो, त्याला एकदा घेऊन ये. परंतु मी सरांना काय भावाला भेटवलं नाही आणि आमचे प्रेफरन्सेस दिल्यानंतर मी सरांना भेटवलं माझ्या भावाला. तर तो बोलला सर मी तुम्हाला अगोदर भेटलो असतो तर कदाचित तिला मी पहिला प्रेफरन्स DYSP द्यायला लावला असता. मग आम्ही पुन्हा चेंज होतंय का नाही ते पण बघितलं, तर नेमकं ह्याच वर्षीपासून ती पद्धत बंद झाली की ऐनवेळी चेंज करता येत नाहीत प्रेफरन्सेस. मग आता पूर्ण नशिबावर ठेवलं होतं की जे होईल ते होईल आता DYSP, कारण माझे मार्क्स असे होते, खूप जास्त मार्क्स होते, त्याच्यामुळं ॲव्हरेज थोडेसे जरी मार्क इंटरव्ह्यूला आले 50पर्यंत तरी मी तहसीलदार झाले असते. त्याच्यामुळे मार्क्स खूपच कमी आले तर मला DYSP मिळणार होतं. मग सर म्हणायचे नेहमी की तुला इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क्स येणार आहेत तर तू DYSPच होणार आहे, हे फिक्स आहे. मग सरांना मी म्हणे सर तसं नका म्हणू, म्हणजे खूपच कमी आले तर मी अगदी लिस्टच्या बाहेर नाही म्हणे सर तुला इंटरव्ह्यूला कमीच मार्क्स येणार. त्यामुळे मला मनात असं वाटायचं की मला खरंच इंटरव्ह्यूला मार्क कमी येतील का बरे, आणि झालं तसंच. इंटरव्ह्यूला मला खूप कमी मार्क्स आलेले आहेत, म्हणजे मी पहिली अशी आहे की इंटरव्ह्यूला मार्क कमी येऊन पण खुश आहे खूप की बाबा मला मनासारखी पोस्ट मिळाली. आणि घरचेही खुश आहेत, कारण त्यांच्या इच्छेनुसार मी माझे प्रेफरन्सेस दिलेले होते, त्यांना जे हवं आणि शेवटी मला पाहिजे ती मिळाली. खुश आहे मी. आता मी म्हणजे मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी सांगेन की मी ग्रामीण भागातील होते, त्यामुळं मुलींना शिकवत नव्हते, पण इथं तुम्ही शहरातले आहात, पालक तेवढे सुज्ञ आहेत की मुलींना शिकवतात, तर मी म्हणेन की त्यांना तुम्ही म्हणजे प्रोत्साहित करा शिकवण्यासाठी. आणि कुठल्याही गोष्टीला म्हणजे
सातत्य हवं तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये, सातत्य पाहिजे. तुम्ही जी पुस्तकं वाचता ती योग्य म्हणजे अगदी व्यवस्थित, कारण बाजारामध्ये खूपच जास्त बुक्स आहेत. अगदी कुठलेही थातुरमातुर अगदी छोटे छोटे जे मेन्सही दिलेले नसते आणि कुठलीच एक्झाम दिलेली नसते तेही बुक्स काढतात. तर तुम्ही ठरवा की कुठल्या क्लासचे असतील किंवा कुणाचे बुक्स रेफर करायचे. उगाच हा म्हणतोय म्हणून हे बुक्स घेण्यापेक्षा एक चांगलं म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल तर ऑलरेडी समजा आता पोस्ट आम्ही असो किंवा आणखी कुणीतरी क्लास घेणारे वगैरे असतील चांगले मोठे असणारे, त्यांना विचारा की कुठले बुक्स वाचायचे, कुठले घ्यायचे. आणि सोर्स तुमचा खूप लिमिटेड ठेवा बुक्सचा, म्हणजे खूप जास्त बुक्स वाचण्यापेक्षा ठराविकच वाचा, तीच खूप चांगली वाचा. आणि जास्तीत जास्त भर म्हणजे मी MPSCसाठी तर सांगेन की तुम्ही स्टेट बोर्डचे बुक म्हणजे बेसिक तुमचं 10वीपर्यंत चांगलं असणं खूप गरजेचं आहे. बेसिक जर नसेल तर पुन्हा अडकून राहतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्डची बुक्स असतील, NCERTची बुक्स असतील, हे अगोदर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करा. सातत्य म्हणजे पहिल्या वर्षी यश नाही मिळत लगेचच, दुसऱ्या वर्षी पण नाही मिळत तर खचून नाही जायला पाहिजे. आता आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांचं असं असतं की म्हणजे माझंही सांगते मी, पेशन्सच नसतो आपल्यामध्ये. ती इंजिनिअरिंगची सवय लागली असते, लगेच रिझल्ट येतात, लगेच थोडा 1 महिना अभ्यास वगैरे. तर पेशन्स हवा तुमच्याकडे, म्हणजे पेशन्स नसेल तर तुम्ही इकडं टिकूच शकणार नाही. कारण वर्षभर एक्झाम असतात. मी माझी STHची एक्झाम तर सांगते, 1 फेब्रुवारी 2015ला मी प्री दिली होती, मेन्स दिली 18 ऑगस्टला आणि रिझल्ट माझा आला 1 मार्च 2016ला. जॉईनिंग आलं 5 डिसेंबर 2016ला, मी जॉईन झाले 1 फेब्रुवारी 2017ला. किती वेळ गेला त्यामध्ये, तेवढा पेशन्स पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे लगेच म्हणजे मिळणं शक्य नाही हे. आता हे आमचं हिचं राज्यसेवेचं पण जॉईनिंग पण खूप उशीर आहे. तर तुमची तयारी पाहिजे की मी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष मेहनत करेल, अभ्यास करेन. फक्त आपण आपले 100% द्यायचे अभ्यासामध्ये की फळाचं. म्हणजे मी माझं असं आहे की अपेक्षा नाही करायची, मी माझा 100% दिला अगदी किलिंग इन्स्टिंक्ट. म्हणजे मला मनापासून करायचं आहे ना ते मी करेन, ते आपोआप मिळूनच जातं. म्हणजे ते आहे ना की अल्केमिस्ट सांगितलं की तुम्ही कुठल्याही गोष्टीला अगदी मनापासून जर तुम्हाला पाहिजे असेल ना ती गोष्ट कशीही ती तुम्हाला मिळतेच. फक्त तुम्हाला ती मनापासून मिळाली पाहिजे. की कुणीतरी म्हणतंय किंवा घरचे फोर्स करतायत म्हणून किंवा बाबा माझे मित्र करतायत म्हणून जर तुम्ही करत असाल तर नाही, ते शक्य नाही आहे. तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे, ते तुम्हाला मिळूनच जाईल. स्टडीवर चांगला फोकस करा. आणि मी एवढं म्हणजे शेवट सांगताना मी सांगेल की म्हणजे मी माझ्या आईला नेहमी काळजी असायची की सांगितलं मी माझ्या गावातली पहिली मुलगी होते की जी बाहेर शिकायला आली असायची. ग्रामीण भागात आमच्या मुलींना शिकवत नाहीत, म्हणजे आमच्या इथे नंबर्स पहिले येतात मुलींच्या सगळ्या पण शिकवत नव्हते. तर त्यामुळे तिला नेहमी काळजी असायची की ही व्यवस्थित शिकेल की नाही, म्हणजे की काय म्हणजे बाबा आपलं एकदम तिचा विश्वास होता की म्हणजे सार्थ ठरवेल की नाही. मला आज आनंद आहे की मी तिचा विश्वास खूप सार्थ ठरवलेला आहे. आणि म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये आनंद बघून मला आज खूप छान वाटतं की तिने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. आज मी तिला इतका आनंदी केलेला आहे किंवा माझ्या आईवडिलांना असेल तर खूप छान, म्हणजे ती फिलिंग खूप मस्त आहे. आणि मला पालकांना पण एवढं सांगायचं आहे की मुलींना कमी लेखू नका किंवा त्यांना असं दुय्यम दर्जा देऊ नका की मला मुलालाच फक्त आपल्या हे करायचं शिकवायचं आहे, मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, असं नाही. म्हणजे मुलीही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थित चांगलं काम करू शकतात. संधी द्या त्यांना, कारण संधी मिळत नाहीत म्हणजे पुढे गेलेले नसतात. तुम्ही जर संधी दिल्या तर त्या मुलापेक्षा जास्त चांगलं नाव मोठं करतीलच. आणि अशा आपल्या इथे भरपूर उदाहरणं आहेत की मुलींनी खूप म्हणजे चांगलं प्रत्येक फील्डमध्ये काम केलेलं आहे. अगदी म्हणजे आता आपल्या पंतप्रधानच घेतल्या इंदिरा गांधी, त्यांनी खूप चांगलं काम, म्हणजे पंतप्रधानच होते देशाच्या त्या डायरेक्ट. किंवा आता SBIच्या अध्यक्ष असतील अरुंधती भट्टाचार्य किंवा पेप्सिकोच्या अध्यक्ष इंदिरा नूई वगैरे आहेत ना, म्हणजे करतायत चांगलं काम त्या फील्डमध्ये अगदी. तर तेवढंच सांगेन की तुम्ही मुलींना शिकवा, मुलींना प्रोत्साहित करा शिकण्यासाठी. त्या तुमचं नाव नक्कीच मोठे करतील. कारण मुलं अशी नाव म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षाच केली जाते की त्यांचं नाव मोठं करावं. पण तुमचं नाव जेव्हा घेतील, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचं प्रोत्साहित कराल, तिचं नाव जेव्हा मोठं होईल तेव्हा आपोआपच आईवडिलांचं नाव घेतलं जाईल की तुम्ही म्हणजे मुलींना शिकवलं. तर मी माझं म्हणजे एवढंच बोलून मनोगत संपवते.